कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या खर्चाच्या तरतुदी, पण मग मराठी शाळांसाठी काय, अशी चिंता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी नुकतीच व्यक्त केली. त्यांनी असे वक्तव्य करण्यामागचे खरे कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांची परंपरा असलेला सिंहस्थ कुंभमेळा यावेळेस नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये जुलै-ऑगस्ट 2027 मध्ये आयोजित केला जाणार आहे. हा देदीप्यमान सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आणि एकूण 45,000 कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 34,000 कोटी हे कुंभमेळ्यासाठी आणि कॉरिडॉर प्रकल्पांसाठी 11,000 कोटींची तरतूद केलेली आहे. नेमके त्याचवेळी या पवित्र कुंभमेळ्याच्या वाहत्या गंगेमध्ये अनेक असामाजिक लोकांनी आपले हात धुवून घेतलेले आहेत. यामध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सोबतच सिंहस्थ कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन यांचे नातेवाईक असलेला तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन आणि सोबत शकील अहमद यांना उघडकीस आलेल्या 2.25 कोटींचे बनावट वर्क ऑर्डर आणि टेंडर्स काढल्याप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. यावर गिरीश महाजन यांनी आरोपी आपला नातेवाईक असल्याचे कबूल केले आणि नेमके त्याचवेळी आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही असे जाहीर करून आपल्या दृष्टीने हे प्रकरण संपल्याचा निकाल देखील देऊन टाकला. थोडक्यात सापडेल तो चोर या उक्तीप्रमाणे जर कोणी सापडलाच तर तो चोर आणि जर नाही सापडला तर तो चोर नाही असाच अर्थ होतो. याआधी राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे आधीच बॅकफुटवर गेलेल्या भाजपसाठी हे प्रकरण देखील तितकेच डोकेदुखीचे ठरणार आहे. याच दरम्यान धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी या हजारो कोटींच्या केलेल्या तरतुदींच्या घोषणासंदर्भात नुकतीच चिंता व्यक्त केली. त्यांचा आक्षेप सिंहस्थ कुंभ मेळाव्यावर होत असलेल्या खर्चाबद्दल अजिबातच नाही, तर ज्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये त्यांचे स्वतःचे शिक्षण झाले, जिथे व्यापक उदारमतवादी दृष्टी मिळाली, जिथे बंधुभाव, सामाजिक जाणीवेचे शिक्षण आणि संस्कार मिळाले, त्या शाळा निधी अभावी जर बंद पडत असतील तर त्या बंद पडू नये म्हणून जर कुंभमेळ्यात होणाऱ्या एकूण खर्चातील फक्त 0.1% हा मराठी शाळांसाठी दिला असता तर राज्यातील मराठी शाळा बंद पडल्या नसत्या आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधांची पूर्तता करता आली असती. त्यांच्या या विधानाचा अर्थ कुंभमेळाव्यावर होणारा खर्च हा विनाकारण किंवा बिना गरजेचा असा नसून त्यासोबतच मराठी शाळा वाचवण्यासाठी देखील राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशीच तळमळ होती. इकडे ऑनलाईनवर स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके विनापरवानगी महाराष्ट्रातील शाळांची पाहणी करून मीडियासमोर महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण धोरणांवर टीका करीत तेथील असुविधांबाबत नाराजी जाहीरपणे व्यक्त करीत काँग्रेसला विरोधासाठी नवीन आणि आयता मुद्दा देत असताना महाराष्ट्रातील भाजप सरकारने मराठी शाळा वाचवण्यासोबतच तेथील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी आपले धोरण आखावे आणि त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आधुनिक शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्रातील अनुभवी शिक्षण तज्ज्ञांची नेमणूक करून महाराष्ट्रातील जनतेचा आणि सोबतच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये शिकून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान झालेल्या प्रसन्न वराळे यांचा विश्वास जिंकतील का, हे पाहणे खरंच औत्सुक्याचे ठरेल. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. आपण अजूनही समता न्यूज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, मराठी शाळा वाचवण्यासाठी, आधुनिक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीने धोरण आखले पाहिजे या संदर्भात आपले काही महत्त्वपूर्ण सूचना असतील तर त्या नक्कीच कमेंट करून सांगा.